Hi, hello. I am Vikas Bhagwan Kandare and welcome in my YouTube channel Learning for All with VK. ओके. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदरचा प्रोनाऊन विषयीचा व्हिडिओ बघितलेला आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओमध्येच आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे प्रथम पुरुषवाचक, सेकंड पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बघितलेले आहेत. ओके. आणि त्याचं एक्झॅक्टली कोणते कोणते प्रथम असतात, द्वितीय असतात आणि तृतीय असतात ते सुद्धा आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. तर आता तुमच्यासमोर एक बॉक्स आहे. तो बॉक्स जर तुम्ही म्हणजे लक्षात राहिला, तुमच्या लक्षात ठेवायची गरज नाही, म्हणजे तुमच्या लगेच 4-5 वेळेस जरी बघितलं तर तो लगेच लक्षात राहील. तर जे प्रोनाऊन आहेत, ठीक आहे, ते प्रोनाऊन जर प्रोनाऊन असेल तर तो कर्ता कधी असतो, कर्म कधी असतो, किंवा मग तो पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कधी होतो, तो पजेसिव्ह प्रोनाऊन कधी होतो आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन काय होतं त्याचा, ते आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे. तर चला आपण याच्या अगोदर जस्ट रिव्ह्यू देतो मी. प्रोनाऊन म्हणजे काय असतं, तर प्रोनाऊन म्हणजे काय असतं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन बोलतात. द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन, इट इज कॉल्ड प्रोनाऊन. देन द वर्ड विच इज यूज इन्स्टेड ऑफ नाउन बट those which relate with the peoples or things that we called that we call personal pronouns. म्हणजे व्यक्तिवाचक सर्वनाम किंवा पुरुषवाचक सर्वनाम आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण टाइप्स बघितले कशाचे, व्यक्तिवाचक म्हणजे पुरुषवाचक सर्वनामाचे. प्रथम पुरुषवाचक, सेकंड पुरुषवाचक आणि थर्ड पुरुषवाचक. ओके. म्हणजे फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्रोनाउन्स. ओके. आणि त्याचे आपण एक्झाम्पल सुद्धा बघितलेलं आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे जसे मी बोलतोय तुमच्याशी. ओके. जसं मी तुमच्याशी बोलतोय तर आय एम फर्स्ट पर्सन. तर मी कोणाशी बोलतोय तर तुमच्याशी बोलतोय, तर तो कोण, सेकंड पर्सन. आणि थर्ड पर्सन म्हणजे आपण दोघं मिळून ज्याच्याविषयी बोलतोय. समजा मी तुम्हाला एखाद्या शेतकऱ्याविषयी गोष्ट सांगत आहे, तर शेतकऱ्याविषयी आपण दोघं जर मिळून बोलतोय तर शेतकरी कोण, थर्ड पर्सन. ओके. तर तसेच काही प्रोनाऊन आहेत आपल्या इंग्लिशमध्ये जे फिक्स असतात, ते चेंज होत नाहीत कधीच. ओके. तर ते प्रोनाऊन आपण आज डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये पर्सनल प्रोनाऊन किती नाव प्रकारचे असतात, 3 प्रकारचे. बघा रे ढिकळ्यांनो, बघा पर्सनल प्रोनाउन्स किती असतात, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. इथं मराठीमध्ये सुद्धा मी दिलेलं आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषवाचक, सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय पुरुषवाचक आणि थर्ड पर्सन म्हणजे तृतीय पुरुषवाचक. ओके. आता नंबर्स म्हणजे काय असतात, तर नंबर्स म्हणजे वचन असतं, एक वचन अनेक वचन. तर एक वचन मध्ये कोणता सर्वनाम येतो, विच प्रोनाउन कम्स इन द नंबर्स, म्हणजे एक वचन प्लुरल, सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. तर एक वचनामध्ये कोणकोणते सर्वनाम येतात आणि त्याचा प्लुरल फॉर्म काय होतो, त्याचे अनेक वचन काय होतात ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सेकंड मध्ये कोणकोणते प्रोनाउन येतात, ठीक आहे, त्याचं एक वचन काय असतं, सिंग्युलर आणि प्लुरल काय असतं ते पण आज बघणार आहोत आपण. थर्ड पर्सन मध्ये सिंग्युलर म्हणजे एक वचन कोणते आहेत आणि अनेक वचन प्लुरल कोणते आहेत ते आपण आज बघणार आहोत. तर बघा अगोदर हे समजून घ्या की ब्लॉक कसे आहे ते. ठीक आहे. तर पहिल्यांदा मी कशाचं हेडिंग दिलेलं, ब्लॉक बनवलेला आहे पुरुष, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. नंतर नंबर्स म्हणजे काय, तर वचन, एक वचन अनेक वचन, म्हणजे सिंग्युलर प्लुरल, सिंग्युलर प्लुरल, सिंग्युलर प्लुरल, तिघामध्ये सुद्धा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मध्ये सेम तसं होणार. नंतर कधी कधी काय होतो, सब्जेक्ट काय होतो, आपला जो प्रोनाउन असतो कधी कधी सब्जेक्ट म्हणून ऍक्ट होतो आणि तो ऑलवेज सब्जेक्टच असतो. कधी कधी त्याला आपण काय असतो, चेंज द व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह मध्ये काय करतो आपण, त्या ॲज अ कर्म म्हणून घेतो. ठीक आहे. ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून घेतो. तो प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट. ठीक आहे. प्रोनाउन ॲज अ ऑब्जेक्ट. आता प्रोनाउन ऑब्जेक्ट जर होत असेल तर त्याचा दुसरा फॉर्म असणार तो कोणता, ठीक आहे. प्रोनाउन जर पजेसिव्ह असेल, पजेसिव्ह म्हणजे जस्ट स्वतःविषयी, तर ते त्याचं काय होणार, पजेसिव्ह प्रोनाउन ऑब्जेक्टिव्ह. पजेसिव्ह प्रोनाउन म्हणजे तो कसा आपल्याविषयी सांगणारा आणि रिफ्लेक्सिव्ह म्हणजे स्वतःविषयी सांगणारा. ओके. तर पहिल्यांदा बघा फर्स्ट पर्सन मध्ये आपण घेऊयात आय. आय काय, आय हा सब्जेक्ट असणार, आय काय असणार, सब्जेक्ट असणार. ओके. जर तो ऑब्जेक्ट म्हणून वापरायचा तर त्याचा कोणता फॉर्म येईल आपल्याकडं, मी. आय मी, मी मला, मी मला. ठीक आहे. म्हणजे सगळ्यांचे तिथं आपल्याला अर्थ सांगता येणार नाही, तरी पण मी प्रयत्न करतो अर्थ सांगण्याचा. ठीक आहे. आय म्हणजे मी, ठीक आहे, आणि मी म्हणजे मला. कळलं. तर जर आय हा सब्जेक्ट म्हणून आला, किंवा कर्ता म्हणून जर आला तर तो काय ना ऑलवेज आय. आणि आय जर त्याचा आपल्याला ऑब्जेक्ट फॉर्म जर बघायचा असेल तर तो काय असणार आहे, मी. आयचा ऑब्जेक्ट फॉर्म काय असणार आहे, मी. ओके. समजा आय मी एकटा आहे बोलणारा. ओके. तर आय माझ्याविषयी आय येणार. पण आम्ही दोघं किंवा तिघं असेल तर आमच्याविषयी आम्ही बोलणाऱ्याविषयी काय वापरू, वी. तर आयचा प्लुरल फॉर्म कोणता असणार आहे, वी म्हणजे आम्ही, वी म्हणजे आम्ही. ठीक आहे. आता हे मी म्हणजे मला, एक वचन मध्ये गेलं, मी म्हणजे मला.
ठीक आहे. आता पण मी एकटा आहे म्हणून मी मला बोललोय, पण आम्ही जास्त जर असलो बोलणार आहे तर काय बोललो, आम्हाला. म्हणजे अस म्हणजे काय, आम्हाला. अस म्हणजे काय, आम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह माय. आता आयचा पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह काय येईल, माय. माय म्हणजे माझा. माय म्हणजे माझा. आता मी एकटा असलो तर माझा बोलेल, पण माझ्याजवळ जास्त असतील तर काय बोलेल मी, आमचा. आवर. आवर म्हणजे आमचा. ठीक आहे. माईन. माईन म्हणजे माझाच. माईन पजेसिव्ह प्रोनाउन म्हणजे स्वतःविषयी जोर देणारा, स्वतःवर जोर देणारा. माईन म्हणजे माझाच. माईन म्हणजे माझाच. आणि आवर्स म्हणजे काय, आमचाच. आमचाच. कर्त्यावर दबाव दिला जातो बघितला काय, तो पजेसिव्ह प्रोनाउन म्हणजे कर्त्यावर दबाव दिला जातो. जसं की हा पेन, हा मार्कर माझा आहे, तर मी जोर दिला का नाही, हा माझा आहे बाबा. पण मी बोललो दिस मार्कर इज माइन, तर मी बोलणार हा मार्कर माझाच आहे. ओके. दिस मार्कर इज बिलॉंग टू अस, म्हणजे काय, हा मार्कर आमचाच आहे. ठीक आहे. त्यानंतर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता माझ्याविषयी सांगायचं असेल तर बाबा हा माझ्याविषयी जर मी सांगितलं माय सेल्फ विकास भगवान खंदारे, तर माझ्याविषयी मी सांगतो म्हणजे मी स्वतः. ठीक आहे. त्यानंतर माय सेल्फ म्हणजे माझ्याविषयी, मी स्वतः. ठीक आहे. आवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतः. सगळ्यांचा अर्थ पॉसिबल नाही, पण जेवढ्याचा पॉसिबल आहे तेवढ्याच मी तुम्हाला देतोय. ठीक आहे. कळलं बेटा. तर फर्स्ट पर्सन मध्ये कोणकोणते येणार, आय. ठीक आहे. तर आयचा फर्स्ट पर्सन कोणता आहे, आय. तर त्याचा आय सिंग्युलर आय येणार, प्लुरल काय येणार, वी. ठीक आहे. देन आय ॲज अ ऑब्जेक्ट झाला तर काय येणार, तो मी. ओके. पण प्लुरल फॉर्म काय त्याचा, अस. देन पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आला तर माय, पण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हचा प्लुरल फॉर्म काय येणार, आवर्स. ठीक आहे. प्रोनाउन पजेसिव्ह प्रोनाउन आला तर काय, पजेसिव्ह प्रोनाउन फक्त कर्त्यावर दबाव देण्यासाठी वापरले जातात. ठीक आहे. आला तर काय, माईन आला तर काय येणार, प्लुरल फॉर्म त्याचा आवर्स. ठीक आहे. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन जर आला तर माय सेल्फ, तर काय येणार, आवर सेल्फ. ठीक आहे. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं. आयचा वी म्हणजे एकवचन अनेक वचन लक्षात, आयचा वी. ठीक आहे. देन मीचा अस, मायचा आर्स, देन माईन आवर्स, देन माय सेल्फ आवर सेल्फ. ठीक आहे. आता हे झालं फर्स्ट पर्सन विषयी. ओके. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठलाच फर्स्ट पर्सन दिसणार नाही. दिसलं तर काय दिसेल तुम्हाला बाबा, एखादं नाउन दिसेल. ठीक आहे. आता बघा सेकंड मध्ये आपण बघूयात. सेकंड मध्ये काय आहे, यू. सेकंड मध्ये काय आहे, यू. सेकंड पर्सन. आता मी कोणाशी बोलतोय, तुमच्याशी, म्हणजे आय एम टॉकिंग टू यू. मी तुमच्याशी बोलत आहे. तुम्ही काय झाले, सेकंड पर्सन. ओके. तर सिंग्युलर काय असणार, यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू म्हणजे तू किंवा तुम्ही. लिहितो मी. यू म्हणजे काय, तू किंवा तुम्ही. ओके. हा झाला सिंग्युलर म्हणजे एक वचन. जर मी अनेक वचनामध्ये जर वापरायचं झालं तर प्लुरल फॉर्म पण काय त्याचा, यू. यू म्हणजे तू किंवा तुम्ही किंवा तुम्हाला. ठीक आहे. तू, तुम्ही किंवा तुम्हाला. जर एकटा असेल तर मी तुला बोलेल, किंवा मोठा असेल माझ्यापेक्षा तर तुम्ही बोलेल. ठीक आहे. तर जे जास्त असेल तर काय बोलेल मी, तुम्हाला. काय बोलेल मी, तुम्हाला. ठीक आहे. आता वाक्यामध्ये जर सब्जेक्ट इन द सेंटेन्स यू ऍक्ट एज अ सिंग्युलर, देन प्लुरल इज व्हॉट ऑल्सो यू. देन सिंग्युलर जर काय असेल, प्रोनाउन ॲज ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्ट मध्ये पण काय वापरतात, यू. जसं की बाय यू. ठीक आहे. तर काय झालं, त्याचा यूज येणार, बाय यू. ठीक आहे. याचा पण काय येणार, यू. आता इथं विनिंग काय असणार आहे, सेमच असणार आहे. ओके. पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आला तर युअर्स, तुझा. काय, युअर, तुझा. ठीक आहे. इथं काय येणार, तुमचा. देन युअर्स, तुझाच. युअर, तुझाच. इथं काय ना, इथं पण काय ना, तुमचाच. ठीक आहे. युअर सेल्फ, तुमचा स्वतः. तुमचा. या तुझा. तुमचा या तुझा. इथं काय ना, स्वतः तुझा येईल, तुझा येईल, सॉरी. काय, स्वतः तुझा. इथं काय ना, स्वतः तुमचाच. तुमचा. तर हे झाले सेकंड पर्सन. तर सेकंड पर्सन मध्ये तुम्हाला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही. सेकंड पर्सन मध्ये काय, एक वचन अनेक वचन यू येणार, अनेक वचन पण काय यूज येणार, यू. देन सब्जेक्ट ऍडजेक्टिव्ह यू, युअर्स, युअर. देन पजेसिव्ह प्रोनाउन युअर्स, कर्त्यावर दबाव देण्यासाठी.
आणि रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणून काय युअर्स, युअरसेल्फ. ठीक आहे. तर मला वाटत नाही की याच्या व्यतिरिक्त इंग्लिशमध्ये दुसरं काही असेल. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. ओके, तर फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन झालं. आता आपण दोघं मिळून दुसऱ्याविषयी गोष्टी करतोय. ठीक आहे, तर त्याच्याविषयी काय वापरणार आपण? जर मेल असेल तर आपण वापरणार ही, जर फिमेल असेल तर वापरणार ती, जर कोणाचाच आपल्याला माहीत नसेल तर आपण काय वापरण्यासाठी इट. ठीक आहे, जर कोणाचाच बोध नसेल होत करता की मेल आहे या पुरुष, तर त्याच्याविषयी बघा. इथं मी काय करतो, ड्रॉ करून घेतो, मी तुम्हाला समजेल. ठीक आहे, बघा आता फर्स्ट पर्सन जसं की ही, सी, इट, तर आपण फर्स्टली विल सी अबाउट ही. ही इज अ सिंग्युलर, ही इज अ सिंग्युलर म्हणजे एक वचन आहे. ठीक आहे, तर सिंग्युलरचा अनेक वचन काय येईल? तेच येणार. सिंग्युलर हीचा काय येणार? हीचा ही. ओके, एक वचन काय येणार? ही. तर प्लुरल पण काय असेल? देच असेल. प्लुरल पण काय असेल? दे. ही म्हणजे काय? तो. ही म्हणजे काय? तो. ठीक आहे, आणि मला एकापेक्षा जास्त असेल तर काय बोलणार मी त्याला? ते. काय बोलणार? ते. ओके, जर सी असेल, सी, तर सी म्हणजे ती, सी म्हणजे ती, तर त्याची तिचं पण एक अनेक वचन काय येईल? अनेक वचन म्हणजे प्लुरल फॉर्म काय येईल तिचा? ती पण काय ना तेच. एक असेल तर मी बोलणार ती, एकापेक्षा जास्त असेल तर बोलणार मी ते किंवा त्या. ठीक आहे. देन इट म्हणजे काय? ते. इट म्हणजे काय? ते म्हणजे काय? याच्यामध्ये मेलचा पण बोध होणार नाही. इट इज अ मेल या फिमेल वी डोंट नो, तो वी कॉमनली कॉल इट ॲज अ ई. ओके, आणि त्यासाठी सुद्धा काय येणार? प्लुरल फॉर्म ते. ओके, द ही, सी, इट हे वाक्यामध्ये काय येणार? ॲज अ करते, ॲज अ सब्जेक्ट. ओके, पण ही जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणाला तर कोणत्या फॉर्म मध्ये येतो? काय येतो? हिम. काय तो? हिम म्हणजे त्याचा, त्याचा. ठीक आहे, हर म्हणजे तिचा, हीच करणार तोच येणार, त्यांचा, त्याचा. ठीक आहे, ते म्हणजे त्यांचा. ठीक आहे, त्याचा, तिचा, त्याचा. ओके, तर हे झाले तुमचे ऑब्जेक्ट म्हणून. हे जर ही जर आला तर हिचा ऑब्जेक्ट फॉर्म काय? तो हिम. ओके, सीचा ऑब्जेक्ट फॉर्म हर, इटचा ऑब्जेक्ट फॉर्म इटच येणार. पण हे झाले सिंगुलर. जर प्लुरल आता काय येणार? दे, आणि देचा ऑब्जेक्ट फॉर्म काय येणार? देम. ओके, देन पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आले तर काय येणार? हिजचा ही, हिमचा हिज, हिचा हिज. ओके, हरचा हरच राहणार, इट्सचा इट्स राहणार, आणि देमचा ते राहणार. हिज म्हणजे सेम त्याचाच, हर म्हणजे तिचा. ओके, हर म्हणजे तिचा, आणि इट्स म्हणजे ॲज इट इज सेम आहे. आता जर पॉझेसिव्ह प्रोनाउन करत्यावर द देण्यासाठी वापरणार हिज. दिस पेन इज बिलॉंग टू हिज. ओके, म्हणजे तो त्याचाच पेन आहे, तो तिचाच पेन आहे, तो त्यांचाच पेन आहे, आणि तो त्यांचाच पेन आहे. ओके, आणि स्वतःविषयी म्हणजे यांच्याविषयी कर्त्यावर जास्त दबाव देण्यासाठी जे वापरतात त्याला बोलणार आपण हिमसेल्फ, हरसेल्फ. ही असेल तर हिमसेल्फ. ओके, सी असेल तर हरसेल्फ, इट असेल तर इटसेल्फ, आणि दे असेल तर देमसेल्फ. ओके, तर हे झालं. याचे अर्थ काय म्हणजे तेवढे काही इम्पॉर्टंट नाहीत. हिमसेल्फ म्हणजे त्याच्या स्वतः त्याच्याविषयी. ओके, इटसेल्फ म्हणजे हरसेल्फ म्हणजे स्वतः तिच्याविषयी. ओके, इटसेल्फ म्हणजे स्वतः त्यांच्याविषयी. ओके, देमसेल्फ म्हणजे सुद्धा सेम त्यांच्याविषयी. तसं लिहितो. हीज म्हणजे त्याचाच येणार, हर म्हणजे तिचा. ओके, इट्स म्हणजे त्यांचा, देअर म्हणजे सुद्धा काय? त्यांचाच, तिचाच, त्यांचाच. ओके, हिमसेल्फ म्हणजे स्वतः त्यांचा, स्वतः त्याचा. ओके, स्वतः तिचा, स्वतः त्यांचा, आणि त्यांचं स्वतः त्यांचा सेम तसाच येणार. ठीक आहे, तर दीज आर द प्रोनाउन्स यू हॅव टू डिस्कस. ओके, दीज आर द प्रोनाउन्स बिलॉंग टू इंग्लिश. जर हा टेबल तुम्ही प्रॉपरली केला तर तुम्हाला कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही प्रोनाउनमध्ये. आय होप तुम्हाला समजत असेल. ओके, सर हा याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या. लिहून घेतलं तर खूपच चांगलं असेल. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कम्प्लीट नॉलेज अबाउट द पर्सनल प्रोनाउन्स. ओके, आणि त्याच्यानंतर असतं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउनसाठी फक्त दोनच वापरतात, दॅट आणि दिस. दिस म्हणजे जवळचा असेल तर दिस, दॅट म्हणजे दूरचा असेल तर दॅट. जवळ एकच असेल तर दिस, जास्त असेल तर दीज. ओके, आपण ते बघूयात नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, बट मला वाटतं की एवढं काफी आहे तुमच्यासाठी. हा बॉक्स खूप इम्पॉर्टंट आहे, म्हटलं तर लिहून घ्या. ठीक आहे, चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कळवा. ठीक आहे, आणि अशा नवीन व्हिडिओसाठी माझ्यासोबत जॉईन व्हा.
ठीक आहे, लर्निंग फॉर ऑल विथ विकेला. आणि हा ग्रामीणातल्या ग्रामीण मुलाकडे गेला पाहिजे ज्यांच्याकडे साधनं नाहीत कुठल्याच प्रकारचे ग्रामर शिकण्यासाठी. तर प्रत्येकाला इंग्लिश आली पाहिजेत, हाच आपला मोटो आहे. आणि प्रत्येकाला हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे, धन्यवाद. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.